पाहाल तर हे जोडे मारणे आंदोलन करण्यात आलेलं आहे, पण या आंदोलनाला कुठेही राज्य सरकारकडनं विरोध दर्शवला आहे, त्याच्या व्यतिरिक्त हायकोर्टने तर ह्याकडे कसं बघतात आणि ह्या आंदोलनाचं काय म्हणतात? नाही, पहिली गोष्ट अशी की आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे, तो मौलिक अधिकार या लोकशाहीनं दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आंदोलन केलं पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्या जर विरोधामध्ये जर त्या सरकारची भूमिका असेल तर सरकार घाबरतंय. नरेंद्र मोदीजी घाबरतायत, एकनाथ शिंदेजी घाबरतायत, उपमुख्यमंत्री फडणवीसजी घाबरतायत आणि त्यामुळेच आता त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत राहणार आहोत जोपर्यंत हे दोघे जण. मुद्दा आहे, मुख्यमंत्र्यांनी आताच प्रतिक्रिया दिली की हे आंदोलन म्हणजे महाविकास आघाडीला पराभव दिसतो विधानसभेत, त्यामुळे एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय. जे काही घडलं ते सगळं योग्य झालं का, घडलं त्यामध्ये कोणाची तरी चूक आहे का नाही. आम्ही साधी गोष्ट मागतोय की ज्यांनी अत्याचार केला असेल, ज्यांनी कमिशन केली असेल त्याला शिक्षा करा, त्यामध्ये कसलं राजकारण आहे? निश्चितच म्हणजे यात राजकारण नाही आणि ज्यांनी कोणी त्या प्रकरणात भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाई करावं अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीच्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेवरून उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय मवियाचा हा एल्गार सरकारच्या विरोधातला. आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि याला जर सत्ताधारी रोखत असतील तर ती चुकीची गोष्ट आहे आणि यालाच सरकार मग घाबरत आहे अशी टीका सचिन सावंत यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आम्ही आंदोलन करण्यावर ठाम आहोत, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन करणारच असं या ठिकाणी मवियाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे.